100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। किरण वारंग आपण इथे यायचं, किरण वारंग आपले पैसे घेऊन जायचे, कॅश प्राइज घेऊन जायची आहे। कलंदर मोहम्मद कुरेशी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्याकडून किरण वारंग यांच्यासाठी आकाश वारंग यांच्यासाठी 201 रुपयाचं 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर आणि भगवान कांबळे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। वा, या टीमनं लयलूट केली आज, खेळाडूंनी मन जिंकली। जाऊया मॅच कडे आणि ते जोडले जातील आमच्या आज दिवसभरामध्ये ज्यांनी आम्हाला उत्तम साथ दिलेली आहे ते अमित सर। धन्यवाद रुपेश दादा। लेग बाईचा एक पंच, लेग बाईचा धन्यवाद पंच, नावाजलेले पंच आपल्याला लाभलेले 2 चेंडू आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 8। एक बॅटच्या स्वरूपात एक लेग बाईच्या स्वरूपात चौकार आलेले आहेत, असे मिळून 2 चौकार आणि धावसंख्या होते 8। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक टाकता येतो म्हणजे अजित, स्ट्राईकला येतो म्हणजे प्रसाद, नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे सुनील। खूपच चांगला चेंडू आणि त्रिफळाची होतोय, पहिला झटका बसतोय आणि हा अमिनी संघाचा प्रमुख दावेदार फलंदाज तंबूत परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 1 डाऊनला येतोय तो म्हणजे संदीप। बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहणं गरजेचं। प्रसाद बाद झाल्यावर सर्व धुरा असेल ती म्हणजे संदीपवर। आपल्या संघासाठी 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत आणि 8 धावा आणि 1 बाद असा धावफलक आहे तो म्हणजे अमणी या संघाचा। अमिनी विरुद्ध जांभूर या 2 बलाढ्य संघांमध्ये हा साखळी सामना चालू आहे। आलेल्या सर्व मान्यवर तसेच क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। परत जाऊ मॅच कडे। गोलंदाजी मार्फत येतोय तो म्हणजे अजित, जवळजवळ 8 ते 9 पावलांचा रनअप आहे, तेच मारण्याचा प्रयत्न आणि हा खणखणीत चौकार। या चौकार आणि धाव संख्येत नक्कीच भर पडते। 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावा झालेत त्या म्हणजे 12। परत एकदा मॅच कडे वळूया। खूपच चांगला समाचार पाहायला भेटतोय। संदीप याकडून पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्यांनी आपलं दुरा बघू बॅटची कशी पार पडते। परत एक चांगला चेंडू आणि चांगला फटकार। या चौकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडते। धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 धावांवर। 5 चेंडूंचा खेळ झाल्याने 3 चौकार बॅटने आले, 1 चौकार लेग बाईटच्या रूपाने आले, अशी या चौकाराने धावसंख्या होते ती म्हणजे 16। अतिशय महागड्याचं षटक बोलता येईल। त्रिफळाची केल्यानंतर असं वाटलं एक कमबॅक होईल, मात्र संदीप यांनी बॅटच्या स्वरूपात गोलंदाजांवर प्रेशर दडपण आणून ठेवलेलं आहे। परत एकदा गोलंदाज संदीप, खूपच चांगला चेंडू यॉर्कर स्वरूपात। निर्धाव चेंडूनी या षटकाची सांगता होते। 1 षटक पूर्ण आणि धावसंख्या होती ती म्हणजे 16। मोहम्मद कलंदर कुरेशी पोलीस पाटील धनगरवाडी यांकडून किरण वारंग यांस 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। किरण वारंग यांना विनंती आहे, बेस्ट कॅच, त्यांनी जवळजवळ 4 कॅच घेतल्या होत्या, त्यामुळे त्याची अतिशय किरण वारंग यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो म्हणजे अमोल। किरण वारंग यांना विनंती आहे की त्यांनी अतिशय अचूक झेल घेतले होते आपल्या संघाला विजय घोषित करण्यासाठी। विन कॅच त्यांचं कॅश प्राइज त्यांना भेटलेलं आहे, त्याबद्दल मोहम्मद कलंदर कुरेशी यांच्याकडून त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक आभार।
असंच मुलाचं सहकार्य नवचित खेळाडूंना द्यावं. परत एकदा मॅच कडे गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमोल. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो म्हणजे अमोल. अमेनी विरुद्ध जांभूर या दोन बलाढ्य संघांमधील हा चाललेला सामना. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 16. अतिशय आणि स्ट्राईकला तो म्हणजे सुनील. बघू आपल्या संघासाठी काय करतायत ते. खूपच चांगला फटका एज लागून विकेट किपरच्या वरून चाललाय. 4 धावा भेटतायत ते पाहणं गरजेचं आहे. आणि या 4 धावांनी धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20. जवळजवळ 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 7 चेंडूंमध्ये 4 चौकार बॅटनी लागलेत आणि 1 लेग बाय, म्हणजे फक्त चौकांचाच पाऊस पडलेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी. धावण्यामध्ये काही एकेरी दुहेरीवर समाधान नाही म्हणतात. चौकार मोठे फटके मारतात फलंदाज संदीप आणि सुनील. परत एकदा सज्ज गोलंदाज अमोल. एक चांगला चेंडू, एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चांगला थ्रो. एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय. एका धावाने धावसंख्येत भर. पहिली एकेरी धाव फलंदाजांना मिळते. 8व्या चेंडूनंतर पहिली एकेरी धाव, नाही तर चौकाराने सुरुवात केली होती. खूपच चांगली अशी बॅटिंग ऑर्डर पाहायला भेटते अमेनी या संघाकडून. आयोजक आहेत, एक चांगला अनुभव असेल या खेळपट्टीत. खूपच चांगला स्ट्रोक ऑफसाईडच्या दिशेने, तसंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील. या 2 धावाने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 या धावांवर. खूपच चांगलं असं ही फलंदाजी पाहायला भेटते. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होतोय. खूपच चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, खूपच अप्रतिम थ्रो देखील. एकाच धावेवर समाधान मानायला लागते. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24. 4 चेंडू 24 धावा. अमोल यांना एक चांगला कमबॅक करायला लागेल गोलंदाजी मार्फत. स्लोवर वन डिलिव्हरी आणि बॅट खाली आलेला आहे आणि फुलातून क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी जवळजवळ 6 धावांमधल्या 2 धावा भेटतात वाटतं. 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एक चांगला प्रयत्न मात्र अपयशी. मात्र एक खूप चांगला प्रयत्न. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी, या क्षेत्ररक्षकासाठी. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. भरत कांबळे, खूप नावाजलेलं असं नाव क्षेत्ररक्षणासाठी. परत एकदा सज्ज होते अमोल. एक चांगला फटका, पण चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मात्र हा खणखणीत षटकार. सुनील यांच्याकडून हा खणखणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. ऍड आलेली आहे. वेलकम टू वॉटर सप्लाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 32. खूपच चांगली सुरुवात अमेनी या संघाकडून पाहायला भेटते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत ते म्हणजे संकेत. अतिशय महागडे षटक टाकले 2. एक चांगला कमबॅक करायला लागेल. कर्णधारांनी दिलेला विश्वास आपल्याला सार्थ करावा लागेल. संकेत अतिशय आपल्याला कंजूसपणाने गोलंदाजी करावी लागेल, पण अतिशय खूपच चांगला झेल, चांगला फटका, पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा सुरेख झेल करून एक चांगला कमबॅक करू संकेत यांच्याकडून पाहायला भेटतोय. अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की 2 षटकामध्ये 32 धावा दिल्या, त्यामुळे संकेत यांना एक कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. आपल्या संघाला या चषकावर आपलं नाव कोरायचं असेल तर 2 षटकामध्ये खूपच कमी धावा द्यायला लागतील. मॅच कडवूया. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकावर मारलेला फटका चांगला होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख झेल. बाद झालेला आहे दुसरा फलंदाज. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे अक्षय. बघू काय करतो आपल्या संघासाठी.
संदीप बाद झालाय. संदीपने चांगली वैयक्तिक पारी केली 11 धावांची. मस्त एक चांगला फटका होता. थोडीशी ताकद पडली असती तर हा पण षटकार होता, मात्र झेलबाद झालेला आहे. खूपच चांगला फटका मारलेला आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करीत आहेत. एका धावेवरच समाधान मला लागतंय फलंदाजांना. एका धावेने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 3-3 तर 33 धावा. अतिशय अचूक गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे संकेत यांना. अजून 4 चेंडू आहेत त्यांच्याजवळ. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे संकेत आपल्या संघासाठी. जांभूर या संघाकडून गोलंदाजी करता येते. ओ एक चांगला फटका आणि हा खणखणीत षटकार. या खणखणीत षटकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 39. लहान मुलं अतिशय या षटकाराचा आनंद व्यक्त करून टाळ्या वाजवून प्रोत्साहन करतात फलंदाजांना. फलंदाजाचे सुपुत्र वडिलांनी मारलेल्या षटकाराचं खूपच चांगल्या प्रकारे अभिवादन करतायत. अतिशय खुशी त्यांच्या चेहऱ्यावर. पप्पांनी मारलेला षटकार पाहून त्यांचे मित्र देखील आनंद लुटतायत. आणि परत एकदा सुनील बघू आपल्या संघासाठी काय करतात. परत एक हाफ पिच चेंडू. चांगलं क्षेत्र. या सामन्यासाठी चेंडू सौजन्य केले ते म्हणजे कुमार अभिजित सावंत व आनंदा पाटील यांचं मनपूर्वक आभार. आणि बाद होत आहेत ते म्हणजे सुनील. पप्पा बाद झाल्यावर त्यांच्या सुपुत्रांवर थोडस निराशा दिसतंय चेहऱ्यावर. एक स्मित हास्य गायब झालं. एक निराशाजनक. आणि नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे प्रकाश. आता नवीन फलंदाज येतात ते म्हणजे प्रकाश. बघू कुठल्या प्रकारे आपल्या संघाला प्रकाशात नेत आहेत. गोलंदाज संकेत. खूपच चांगला फटका आणि या 4 धावा. कॅप मध्ये खेळलेला चेंडू. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसल्यामुळे पुरेपूर फायदा. या 4 धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 43 धावा. 3 षटक पूर्ण. अतिशय चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे अमेनी संघाकडून. आता स्ट्राईकला ते म्हणजे अक्षय आणि प्रकाश. बघू आपल्या संघासाठी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा प्रयत्न असेल. नवीन गोलंदाज येते तो म्हणजे भरत. 6 चेंडूंमध्ये कंजूसपणाने गोलंदाजी करावी लागते. संकेत यांनी 11 धावा दिल्यात लास्टच्या षटकामागे. एक चांगलं असं बोलता येईल. थोडंसं धावा कमी दिल्यात. लास्टच्या चेंडूवर चौकार नाही भेटला असं अजून 7च धावा आल्या असत्या. पण एक थोडी दिशाहीन गोलंदाजीने पुरेपूर फायदा लेग साईडच्या दिशेने घेतलाय तो म्हणजे फलंदाज प्रकाश. खूपच चांगला फटका. सीमारेषे पार हा षटकार. या षटकाराने धावसंख्येत भर. धाव संख्या होते ती म्हणजे 49. मॅचचा आनंद लहान मुलं जास्ती घेत आहेत. चिमुकली मुलं जास्ती घेत आहेत. एक प्रोत्साहन देत आहेत. चौकारांनी षटकारांची आतषबाजी होते त्यावेळी खुश होत आहेत. ते टाळ्या वाजवत आहेत. अक्षय यांनी 2 चेंडूवर 7 धावा केलेल्या आहेत. आणि हा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. धावचीतचा प्रयत्न मात्र या 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 51. द लकी नंबर 51. ओ हा खणखणीत षटकार. अक्षयांच्या बॅट मधून आलेला हा षटकार असेल आणि गगनचुंबी षटकार. या 2 चेंडू धाव संख्या षटकारांनी पोहोचते ती म्हणजे 57.
खणखणीत षटकार मारतायत. अमेनी संघाकडे ताकदीचा वापर खूप होतोय. चौकार आणि षटकारच होत आहेत. एकेरीने दुहेरी धावा कमीच पाहायला भेटलायत. 3 चेंडू 57 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बॉल गेलेला आहे मैदानाबाहेर. दोन्ही षटकार मारताय. लाचच्या क्षेत्रातील शेवटच्या षटकातील गोलंदाज आहेत ते म्हणजे भरत. खूपच चांगला चेंडू, निर्धाव स्वरूपात चेंडू. एक चांगला कमबॅक. भरत यांनी थोडस दिशाहीन गोलंदाजी केली आणि त्या दिशाहीन गोलंदाजी पट्ट्यावरती ते पट्टे भेटले बॅटच्या मधोमध आणि षटकाराच्या रूपात त्याचं रूपांतर केले ते म्हणजे अक्षय यांनी आपल्या संघासाठी. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि सेम रिझल्ट. या षटकाराने धाव संख्येत नक्कीच भर. धाव संख्या पोचते ती म्हणजे 63. आणि शेवटचा चेंडू या हाणामारीमध्ये 3 षटकार मारलेत ते म्हणजे अक्षयने आपल्या फलंदाजी मार्फत. खूपच चांगली फलंदाजी. प्रेक्षक वर्गांना एक चांगला असं आणि हा कॅप मध्ये मारला का बघू. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा धावचित होते. एका धावेवर समान मला लागतंय फलंदाजांना. धाव संख्या होती ती म्हणजे 64. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे काळंबा जांभूर या संघाला. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यावी आणि एक विनंती असेल संघनायकांना लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यावा कारण की वेळेअभावी आपल्याला खूपच उशीर झालेला आहे. आता आपलं सहकार्य असणं या चषकासाठी खूप अनिवार्य असेल अशी एक विनंती कमिटी मार्फत आम्हाला केली जाते. आम्ही तुम्हाला करतोय. त्यामुळे आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमेनी या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आपण या चषकाचे आयोजक आहात त्यामुळे आपल्याला देखील वेळेचं बंधन खूप अनिवार्य आहे. प्लीज काळंबा जांभूर यांनी त्वरित आपले फलंदाज खेळपट्टीवर पाठवावे ही आपणास कळकळीची विनंती. वेळेअभावी सामन्याला उशीर झालाय आणि हिवाळ्याचं ऋतू असल्यामुळे लवकरात लवकर काळोख होतो त्यामुळे नंतर उशीर होईल. त्यामुळे आपलं सहकार्य लाभेल अशी आशा. या चषकाच्या सामन्यासाठी चेंडू सौजन्य केले ते म्हणजे अभिजित सावंत व मान्य श्री आनंदा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमची अनाउन्समेंट ऐकत असाल तर आपणास एक विनंती असेल की आपण व्यासपीठावर फलंदाजांनी लवकरात लवकर खेळपट्टीवर जावे प्लीज. एक आपल्याला कळकळीची विनंती आहे. जांभूर संघाच्या संघनायकांना एक विनंती आहे प्लीज. वेळेअभावी आपल्याला उशीर झालेला आहे त्यामुळे थोडंसं आपलं सहकार्य देखील असणं गरजेचं आहे. प्लीज वेळ काढू नका. अजून सामने खूप आहेत त्यामुळे तसेच मान्य श्री अर्जुन भनगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठावर यावं. पुढील नाणेफेकीसाठी मी विनंती करतो दोन बलाढ्य संघाला मालेवाडी विरुद्ध कडवे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस का बॉस या व्यासपीठावर आपण यावं.
पुढील नाणेफेकीसाठी मी आमंत्रण करतोय की अभिजित सावंत तसेच आनंदा पाटील साहेब तसेच अर्जुन बनगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या दोन बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकीचा कौल उडवण्यात येईल. मालेवाडी विरुद्ध कडवे या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होईल याची नोंद होईल. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक होईल. अभिजित सावंत चेंडू सौजन्य केले त्यांनी तसेच आनंदा पाटील सर तसेच अर्जुन बनगे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होते तो म्हणजे अनिल. स्ट्राईकला आहे तो फलंदाज सुरेश. नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे भरत. बघू आपल्या संघासाठी काय करतोय परत. मॅचचा आनंद लुटूया आपण परत एकदा. जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. त्यामुळे 16-64 आणि 16.25 पर षटकार. ओ झेल सोडलेला आहे. एक जीवदान दिलेलं आहे. एक सुरेख झेल आपण सोडतो तेवढा मॅच मध्ये. एक लॉलीपॉप असा झेल होता तो आपण मिस केला. खूपच लॉस कॅच लॉस मॅच असं उदाहरण आहे क्रिकेटमध्ये. धावा जास्त असल्यामुळे काय होतंय पाहणं गरजेचं आहे. एक जीवदान दिलेलं आहे ते म्हणजे सुरेश यांना. सुरेश याचा किती समाचार घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद. नो काय बोलतात पंच काय बोलतात नो चेंडू आहे काय बोलतात. काय झालंय बिल्डिंग डिस्कशन आहे. पंच आत्ताचा निर्णय काय. नो चेंडू. ओके धन्यवाद. फ्री. ओके पहिली सुरुवात अवांतर धावेने. आणि हा गॅप मध्ये मारलाय का पाहणं गरजेचं आहे. मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे तिथे. या 2 धावा 1 चेंडू 3 धावा अशी धावसंख्या ती म्हणजे सुरेख सुरुवात. या अवांतर आणि हा खणखणीत षटकार. या षटकाराने सामन्यामध्ये रंगात येऊ शकते. 2 चेंडू 9 धावा असा धाव फलक आहे तो म्हणजे जांभूर या संघाचा. काळंबा देवी जांभूर या संघाने चांगली सुरुवात. 2 चेंडू मध्ये 1 षटकार आणि 1 दुहेरी आणि 1 एक्स्ट्रा अशी धाव फलकाची रणनीती आहे. त्यामुळे धावा होत आहेत. 2 चेंडू मध्ये 9 धावा. परत एकदा गोलंदाज सज्ज. ओ चांगली अपील करतायत आणि बॅटची एज लागलेली आहे. पंचांनी बाद दिलेले आहे. धन्यवाद पंच. अतिशय नावाजलेले पंच. अतिशय चांगला डिसिजन पाहायला भेटतोय. पहिला झटका बसतोय तो म्हणजे जांभूर या संघाला आणि नवीन फलंदाज येते तो म्हणजे अमित. बरोबर ना. आणि चांगला फटका मारला होता. एक थोडीशी खुशी होती मात्र अनखुश झालेले आहेत प्रेक्षक. षटकार मारून बाद झालेत ते म्हणजे सुरेश. अतिशय आशा होत्या त्यांच्याकडून मात्र त्यांनी निराशा केली. एक एज लागली आणि विकेट किपरने आपलं काम चोख पार पाडलंय. एक जीवदान दिले होतं त्या जीवदानचा फायदा मात्र
षटकारच मारला. अजून खेळपट्टीवर असते तर मोठे फटके बघायला भेटले असते. आणि नवीन येतोय फलंदाज तो म्हणजे अमित. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. बॉडी लँग्वेज वरून वन डाऊन बॅट्समन असल्यामुळे बघू षटकार आणि चौकार मारतोय का. अकुट टप्प्याचा चेंडू आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान म्हणायला लागतंय. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या होते दुहेरी अंकाकडे पोहोचते 10 धावा. चार चेंडू 10 धावा. अजून 7 रन पाठी असतील वाटतं. एका षटकामागे जवळजवळ 16.25 आणि धावसंख्या कारणं गरजेचं आहे. आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर 65 धावांचं आव्हान आहे आपल्यासमोर. खूपच चांगला चेंडू बोलता येईल. एक निर्धाव स्वरूपात बेट होतोय फलंदाज आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख पार पाडतोय. निर्धाव स्वरूपाची चेंडूची सांगता होते. एक षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाज अनिल. बघू काय करतोय आपल्या संघासाठी. परत एकदा सज्ज होते गोलंदाज अनिल. एकेरी धावावर समाधान मानायला लागतंय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 11. थोडस रनरेटच्या बाबतीत पाठी भरतायत ते म्हणजे फलंदाज. जांभूर संघ अमिनी संघाने एक चांगला कमबॅक केलाय. षटकार मारल्यानंतर एक चांगली गोलंदाजी करून अनिल यांनी आपल्या संघाला एक चांगला दिशा दिलेली आहे. एक थोडंसं प्रेशर कमी केलं आहे आपल्या संघावर आलेलं. षटकार मारलेला सुरेश यांनी मात्र त्यांना बाद करून एक चांगला कमबॅक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो म्हणजे संदीप. बघू आपल्यासाठी काय करतोय ते. आणि फलंदाज आहे तो म्हणजे भरत. 2 चेंडू खेळलेले आहे. एकच धाव काढलेले. जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करायचा आहे त्याला. कारण की जिंकण्यासाठी एकाच धाव्यावर समाधान मानायला लागेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. एका धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12. गोलंदाजीमध्ये आहे तो म्हणजे संदीप. बघू आपल्या संघासाठी अमिनी या संघाकडून गोलंदाजी करतोय. ओ मिस फिल्डिंग. त्याच्यामुळे एक धाव 22च्या रूपात भेटते वाटतं. पॅटकट झालेली आहे. आणि हा उत्तुंग फटकार आणि हा षटकार. आणि या षटकाराने धाव संख्येत बदल होतोय. फरक पडतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 धावांवर. अशीच फटकांची गरज आहे. चौकार आणि षटकार मारून सामना विजय होऊ शकतो. कारण की थोडस संख्याबळ जास्त आहे. खूपच चांगला चेंडू काय प्रकारे समजल्याने एक चांगला कमबॅक बोलता स्लोवर पण टाकलाय. थोडा स्विंग पण देखील पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाजी मार्फत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 19. परत गोलंदाज सज्ज होते. अकुट टप्प्याचा चेंडू टाकतायत. परत एकदा एका धावेने समाधान लागतंय. फलंदाजांना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20. षटकारांची गरज असेल या षटकामध्ये. आणि हा अवांतर धाव आहे पण यष्टीचीत होतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 धावांवर. आणि अमितच बाद झाला ना. अमित बाद झालेला आहे. नवीन फलंदाज होते तो म्हणजे बाजीराव सिंगम. बघू आपल्या संघासाठी करतोय बाजीराव. अतिशय चौकार आणि षटकारांची गरज भासेल वाटतं. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतंय. मोठे फटके खेळू शकतात हे. परत एकदा मॅच कडे वळूया. धावसंख्या झालेली 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना अमिनी या संघाची चांगली गोलंदाजी. खूपच चांगला चेंडू आणि पंचांकडे दाद मागतायत.
त्रिफळाची होतोय आणि हा तिसरा झटका बसतोय तो म्हणजे जांभुरिया संघाला. खूप मोठं असं आव्हान असताना मोठे फटके मारण्याच्या नादात चांगला चेंडू त्रिफळाचीत करतो. त्याचं स्पष्ट उदाहरण आपण आत्ताच नुकतंच पार पडलंय आणि हा बाद झालेला आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता असताना बाजीराव बाद होतोय. निराशाजनक कामगिरी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज येतात ते म्हणजे रवींद्र. बघू आपल्या संघासाठी काय करतात. धाव संख्या आहे ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 आणि 3 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकता तो म्हणजे किरण, एक नावाजलेला गोलंदाज. बघू आपल्या संघासाठी 21 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता असताना अकोट टप्प्याचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी हात फैलावून तिला आव्हांतर धाव घोषित केलेली. या आव्हांतर धावाने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22. अजून जवळजवळ 43 धावांची गरज असेल. ओ चांगला चेंडू, एक चांगला कमबॅक बोलता येईल. किरण मार्फत गोलंदाजीची धुरा सांभाळते तो म्हणजे किरण. खूपच चांगली गोलंदाजी. जिंकण्यासाठी मोठं आव्हान आहे त्यामुळे षटकार आणि चौकारांची आवश्यकता. 11 चेंडूंमध्ये 43 धावांची एकच धावेवर एकेरी आणि दुहेरी धावांवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. मात्र जिंकण्यासाठी चौकार आणि षटकाराची आवश्यकता असेल. 1-1 2-2 धावाकडून नौका पार होणार नाही असं वाटतंय. मोठे फटके मारावे लागतील या सामन्यासाठी जिंकण्यासाठी. या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 24. आणि ही आव्हांतर धाव असेल. या आव्हांतर धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 आणि हा यष्टीचित होतोय. खूपच चांगलं यष्टीचित करतायत ते म्हणजे विकेट किपर नामदेव कदम. अतिशय चपळाईने स्टंपिंग केले. 2 फलंदाजांना त्यांनी तंबूत पाठवलेले आहे. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विकास. पटापट मैदानाचा ताबा घ्यावा फलंदाज. आणि फलंदाजांना विनंती आहे की आपण पण तंबूचा लवकर लवकर ताबा घ्यावा कारण की वेळ खूप उशिरा झालेला आहे. पटापट मॅच चालू करा नाही तर पॅनल्टी येऊ. परत एकदा मॅच कडे वेळा गोलंदाजी करतो किरण. खूपच चांगला चेंडू. काही प्रकारे समजलेला नाहीये फलंदाज यष्टीरक्षकाला देखील. या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26. अजूनपर्यंत 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणि हा धावचित नाही त्रिफळाचित सॉरी माफ करा. या त्रिफळाचितने 4 आहेत रे. तो वाईट होता मगाचा काउंट नसतो. वाईट होती बाबा. अरे कन्फ्यूज करू नका आम्हाला. अरे आम्ही इथून मोजते भाई. इथून नको डिसिजन घेऊ. असू दे त्याचं पण लक्ष पाहिजे. कोण गेला रे? अजित विकेट लिहिले ना. अजित गेला ना. रवींद्र गेला. रवींद्र बाद झालेला आहे. आता कोण गेला रे? बॅट्समन अजित. वाईट प्लस विकेट म्हणून ते एका कॉलम मध्ये बसणार नाही ना ते वाईट प्लस. खूपच चांगला फटका. मात्र हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तू मै एक जीवदान भेटलं. मात्र टक्कर होता वाचली. नाही तर थोडंसं अनफिट झालं असतं. दोन्ही खेळाडूंमधला एक तरी खेळाडू. एक कॉल देणं गरजेचं असतं. दोन्ही क्षेत्ररक्षक एका चेंडूपाठी धावल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मात्र सुदैवाने काही झालं नाहीये. झेल मात्र सुटलेला आहे. एक जीवदान भेटलेलं आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. या 2 धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या बसते म्हणजे 28 धावांवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करत नाहीयेत.
एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29. 5 गडी बाद झालेले आहेत. 29 धावसंख्या आणि 5 गडी बाद आणि 3 षटकं पूर्ण झाले आणि शेवटचं षटक पटापट मॅच चालू करावा. अमेनी संघाचा संघनायक प्लीज वेळ काढू नका मैदानात प्लीज. नवीन बॉलर्स धनाजी येतात. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक लागतात हाणामारीचं. जवळजवळ 36 धावांची गरज. षटकार 6 षटकारांची गरज आहे. एकेरीने दुहेरी धावांवर आपलं काहीच होऊ शकत नाही. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके मारा. आता एक प्रकारची औपचारिकता आहे. कुठल्याही प्रकारची अवांतर धावा नाही दिल्या तर एक प्रकारची औपचारिकताच असेल. जर तरची भाषा. मॅचकडे वेळ लावू नका प्लीज. मॅच त्वरित चालू करा. 5 चेंडू 34 धावांची गरज. आणि गोलंदाजी करतात ते म्हणजे धनाजी. खूपच चांगला फटका आणि हा सुरेख झेल असेल आणि हा बाद होतोय. नवीन फलंदाजांना विनंती आहे की लगेच त्यांनी मैदानावर जावं ही विनंती. नवीन फलंदाज आहेत ते म्हणजे मंगेश. 4 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र थोडी ताकद कमी पडली आणि झेल गेला आणि हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मंगेश. बघू आपल्या संघासाठी काय करतो. खूपच चांगला फटका आणि या 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या पोचते ती म्हणजे 35 धावांवर. या 35 धावांनी जिंकण्यासाठी आता 30 धावांची गरज आहे. 3 चेंडू 30 धावा. एक औपचारिकता सामना. कुठल्या प्रकारच्या अवांतर धावा नाही दिल्या तर एक प्रकारची औपचारिकताच राहिलेली आहे सामन्यामध्ये. खूपच चांगला फलंदाज आपण पाठी ठेवलेला होता. बॅट कनेक्ट होत आहे आणि ह्या 4 धावा आहेत का षटकार आहे. 4 धावा. या 4 धावाने धावसंख्येत भर. षटकार. धन्यवाद पंच. या षटकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 41 धावा. मंगेश खूपच उशिरा केला तुम्ही येण्यासाठी. मस्त फटके मारतायत आणि आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल सामन्यामध्ये. एक औपचारिक 41 असा धावफलक झालेला आहे तो म्हणजे चांबूर या संघाचा. पाच चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 42. 1 टू गो. ओव्हर संपलेले आहे. माफ करा. आणि विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आम्ही संघ विजय झालेले आहे. केलं ना टॉस जिंकले ना कोण आहे. मालेवाडी विरुद्ध कडवे या 2 बलाढ्य संघांमध्ये मालेवाडींनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. एक दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा आणि पुढील सामन्यासाठी समालोचन कक्षेमध्ये येतात आमचे मित्र रुपेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याचं समालोचन करावं.